आता उन्हाळा लागलेला आहे, जेवताना काहीतरी चटकदार पाहिजे असते. त्यासाठी आज करणार आहे आपण कोथिंबिरीची सॉरी कढीपत्त्याची चटणी. मी सुद्धा नाव विसरून गेले. चला रेसिपी बघूया. लहानपणापासून आपल्याला सगळे सांगत असतात की कढीपत्ता खावा, पण नाही ना, आपण ऐकायचं नसतं ना कुणाचं, आपण ऐकत नसतो कुणाचं. त्यामुळे काय होतं की कढीपत्ता आपल्या पोटात जात नाही. पण आता जसं जसं आपण मोठं होतोय, जसं जसं आपण सर्च करतोय की बाबा कढीपत्ता खाण्याचे फायदे काय, तर बाबा नजर सुधारते, रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित राहते. बाबा तुमचे जर केस पांढरे होत असतील, केस मेन आहेत बरं का, केस जर पांढरे होत असतील तर ते कढीपत्त्याचं जर तुमच्या आहारात असतील कढीपत्ता किंवा तेलात जर तुम्ही कढीपत्ता यूज केला असेल तर त्यामुळे केस पांढरे व्हायला प्रतिबंध लागतो. अशा अनेक गोष्टी जर कढीपत्त्यातनं आपल्याला भेटतात. तर लहान मुलं काय करतात, तर कढीपत्ता खात नाहीत. त्यावेळेस त्यांना अशी जर चटकदार मस्त चमचमीत चटणी दिली जेवणाबरोबर तर ते नक्कीच खातील. त्यामुळे त्यांच्यासुद्धा आहारात कढीपत्त्याचं प्रमाण वाढेल आणि जे काही फायदे आपल्याला माहिती आहेत ते त्यांना सुद्धा मिळतील.